गणपती बाप्पा. Cheers. Hello guys, channel to my welcome. Hello guys, welcome to channel come. बा झाऊला लागांदे तर नमस्कार, मी वैभव माळवते. तुमचा माझ्या चॅनलमध्ये भरपूर स्वागत असतं. तर आम्ही सगळे तयार झालो, पण आमचे जे शेजारी असतात त्यांना आम्ही कॉल केल्यानंतर ते उठले होत, म्हणजे त्यांच्यामुळे आमका झालो उशीर. नंतर मी तुमका दाखवते कोण आहेत ते आमचे शेजारी. तर हे आहेत आमचे ते दोन शेजारी जे तुम्हाला मगाशी सांगितले ज्यांच्यामुळे उशीर झालेला आहे. असे हे दोन शेजारी तर आता आम्ही जातो बाकीच्या लवकर सकाळी तयार होऊन बसलेल्या माणसांना भेटायला. हॅलो, हे उरलेले तीन प्राणी ते वाट बघत होते ह्या दोन उशीर झालेल्या माणसांमुळे. हे उशीर करणारे, हे उशीर करणारे. तर आता सकाळी 8:30 वाजता नाश्ता करेक्ट 8:30 वाजून 1.5 तास उशिरा सुरू झालेला आहे आणि यांचा संपलेला होता. आधी ज्या माणसाने एवढा उशीर केला आणि त्यांना ना फोटो चेक करायचे आपण कसे दिसतोय. हे लपतात का कुठे गेले? लय घाण. हे बघ, हे पण तेवढेच साथीदार आहेत उशीर करण्यामध्ये. नाही तर ट्रिपची पहाटे सुरुवात झालेली आहे. वाजलेले आहेत सकाळचे अति प्रचंड पहाटेचे 11. 11 वाजता आम्ही चाललोय 8 वाजताच्या ट्रिपला. आणि त्यात आता आम्हाला सुचलंय की जी गाडी आम्हाला भेटली आहे ती आहे, ती बस आहे, ती आहे त्याच्यात सीएनजी भरायला लागतं. तर आमचे एक चिंगड्या बोले कू गेले आहेत सीएनजी भरायला. तर आमच्याकडे गाडीच नाही आणि आम्ही ट्रिपची सुरुवात केलेली आहे चालत. धन्यवाद महेंद्रसिंग धोनीला पण तुम्हाला पण. तुमचं काय म्हणणं आहे महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसामध्ये? ते नाही पण डेट तरी आज सांगा. हम 7/7 आहे. तारीख काय? 7 आहे काय? माझ्या घरात 5 कशी काय? हा ठीक आहे. आता मला तिकडे माझे एक फॅन भेटले होते. ओके, पण ते कोण होते मला नाही माहिती. शपथ फॅन वराला फॅन जास्त आहेत नाव. आता हे पण आले ते गरीब उनको सही देतो. थँक्यू. इधर दर चाहिए साईन. सगळ्यात जास्त मेहनत मला वाटतं ह्यानीच केली. सकाळी उठून माणूस नाही, ही चिंगळा सकाळी उठून सगळ्यात जास्त मेहनत केलेली आहे त्यांनी. लादी कचरा सगळं करून, नाश्ता बिष्टा करून, सगळ्यांना जेवायला घालून, भांडी बिंडी घासून, गाडी आधी घेऊन सीएनजी भरायला आलेले आहेत. तर अशा निमित्ताने आमच्या ट्रिपला झालेली आहे सुरुवात. सगळ्यांचं चला या माणसाचं शेवटपर्यंत काय संपत नाही बाबा. आता फोटो लक्षात ठेवा, कुठे भेटला तर ट्रिपला मात्र घेऊन जाऊ नका. काय छान आहे. चला अरे झालं की आता एकच आईला ये मारे चांगल्या बोले कू, चिमी बोले चिंकुली आणि गजा बोले कू. तर आम्ही आता चालू ट्रिपवर. तर ट्रिपची सुरुवात करूया. बा देवा महाराजा, 12 गावच्या 12 वेशीच्या 12 रवैवाटीच्या महाराजा. तर आज आम्ही जो काय प्लॅन बनवलेलो असा ट्रिप का जाऊचो तो ह्या दोन माणसांमुळे उशिरा झालो. त्यांच्यावरती राग रुसवा करा नको. त्यांच्याकडनं काय पाप झालेला असत तर तुझ्या पाठीशी घाल आणि आमची ट्रिप सुखरूप कर रे महाराजा. तसाच आम्ही आता जी काय 4-5 ठिकाणं ठरवलेली असं आणि त्याच्यानंतर आमचा जाऊचा धबधब्यावर तर कोणाचं काय नुकसान होता का म्हणे. आमचा सगळा वेळ ट्रिप होऊन दे, सुखासुखी होऊन दे. आडवड्यात मध्ये कोण आडवं तिडवं होईल तर ते का तू वाचव का असाच ते सुख दुःख तुझ्या पाठीशी घाल. आमचा सगळा भला कर, खाऊ पिऊची सोय कर आणि आमची ट्रिप सुखरूप होऊन दे रे महाराजा.
कोणत्या करत होतात सर? महेश सरांना झाल्या कोरड्या म्हणतात. 7वा महिना कंटिन्यू. मला नाही का आता करता करता पटकन लिहा काहीतरी बाहेर. नूडल्स सारखे परत घेऊन टाकतो. ही आमची गाडी आणि गाडीतले सगळे मेंबर आलेलो आहे आम्ही इथे रामेश्वराच्या मंदिराजवळ. बघूया आता रामेश्वराचं मंदिर कसं आहे, कुठं आहे, काय. ड्रायव्हर गाडी पार्क करत असताना आणि क्लीनर वाट दाखवत असताना. आम्ही ज्या रामेश्वराच्या मंदिरात आलेलो आहे त्याची ही प्रतिकृती असं हे बनणार आहे. नमस्कार. तर आम्ही आलो इथे आता आचराच्या इथे रामेश्वराच्या मंदिरामध्ये. तर इथे हे गुरुजी आहेत. सर आपलं नाव? कपिल गुरव म्हणून आहेत. तर ते आपल्याला थोडीशी या मंदिराबद्दल माहिती सांगतील, त्याचं काय ऐतिहासिक महत्त्व आहे ते सांगतील. आपण थोडंसं बघूयात. इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सुप्रसिद्ध असं ऐतिहासिक शिवस्थान आहे. गेले 700 ते 800 वर्षापूर्वीचा इतिहास या मंदिराला आहे आणि हे पूर्ण आचरा गाव श्रीदेव रामेश्वराला इनाम स्वरूपात मिळालेलं आहे. आचरा गावचा जो मालक आहे तो रामेश्वर आहे आणि हे प्राचीन शिव मंदिर पूर्ण लाकडी स्थापत्य शैलीमध्ये लाकडी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे. आणि या ठिकाणी बाहेर तुम्ही बघितलात तर मोठा सभामंडप आहे, त्यातले आतमध्ये मुख्य मंडप आहे आणि आतमध्ये गर्भगृह आहे. या 3 भागामध्ये हे मंदिर विस्तारलेलं आहे आणि आजूबाजूला पूर्ण हा परिसर व्यवस्थित चिरेबंदी पापडीवरती साकारलेला आहे आणि मुख्य असं त्याला सुंदर असं गोपूर आहे वरती. आणि हे रामेश्वर मंदिरामध्ये रामेश्वराची त्रिकाल पूजा केली जाते. सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्री 8 वाजता आरती आणि महापूजा असते. असा पुन्हा दिवसभराचा नित्यक्रम असतो. या ठिकाणी नित्यक्रमाबरोबरच रामेश्वर मंदिरामध्ये रामनवमी उत्सव हा मुख्य उत्सव असतो. त्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक 1 महिना पूर्ण कोजागरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा असा हा उत्सव असतो. त्यानंतर होळीचा उत्सव असतो. इथला गणपती उत्सव खूप प्रसिद्ध आहे. गणपती उत्सव आम्ही कमीत कमी 42 दिवसांचा गणपती उत्सव असतो. 42 दिवस आम्ही गणेश उत्सव साजरा करतो. अशा प्रकारे विविध वार्षिक देवाचे जे नित्यनैमित्तिक कार्यक्रम आहेत, जे धार्मिक आहेत, तर ती सगळे इथे अजूनही चांगल्या राजस्थानी संस्थान थाटामध्ये पार पाडले जातात. त्या ठिकाणची गावपण ही प्रसिद्ध आहे. त्याच्या गावपणीमध्ये 3 दिवस तुम्ही जातं. गावामध्ये कोणी राहत नाही. गावाच्या बाहेर जाऊन राहुट्यामध्ये तंबू काढून गावाची पूर्ण गावकरी लोक वस्ती करतात. त्याचप्रमाणे इथे डावसरी म्हणून जो उत्सव आहे तो देखील खूप प्रसिद्ध आहे. डावसरीमध्ये रामेश्वर जो आहे तो पूर्ण प्रजेची काळजी घेण्याकरता पूर्ण आचरा गावाची परिक्रमा करतो आणि प्रजेच्या घरोघरी जाऊन प्रजेची जी सुखदुःख असते ती समजून घेतो. अशा प्रकारे हे रामेश्वर मंदिर खूप संस्थानकालीन असं थाट असलेलं मंदिर नक्कीच आपण सर्वांनी आवर्जून बघण्यासारखं आहे. इथला जो सेवाची जी आहे ती अनुभूती घेण्यासारखं आहे. तर आपल्याला या गुरुजींनी जी माहिती दिली त्याबद्दल आपण सगळे त्यांचे खूप खूप धन्यवाद, आभार मानू. आम्ही पुन्हा आलो तर नक्की आपल्याला भेटू. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. चलो आता दर्शन कंप्लीट झालेलं आहे. आता पुढचा स्पॉट डायरेक्ट गजबा देवी. चला ही मंडळी गेली होती बाहेर. आता झालेला स्नॅक्स टाइम. दाखवा कोण होती दाखवा. ही उशीर करणारी ही दोघच आहेत. ती काय लवकर आली काय आपलं लाच म्हणून ही घेऊन आले. हे आम्हाला द्यायला लाच वाटली ना. आम्ही अजून खायला सुरुवात नाही केली आहे. आम्ही प्रूफ दाखवायला हातात घेतलंय. तर आता आम्ही आलो शेवटी गजबा देवी. सगळी मंडळी गाड्यातून उतरत आहेत आणि आम्ही आता गजबा देवी बघितलं म्हणजे आम्ही बघलं, पण आम्ही आपला तुमका दाखवण्यासाठी बोलिलो. तर ह्या मंदिर असा मिडभाव म्हणत थोडासा एक 4.5-5 किलोमीटर आत इलास की रस्तो तुमका मग अशी मी दाखवलेस.
असा हा मंदिर छोटासा. आपण मंदिराची पण माहिती थोडीशी घेऊया. समुद्र कसा मस्त लागून निसर्ग सौंदर्य. तर हे गजबा देवीचं मंदिर असा. तर कोकण म्हणजे काय, तर मंदिरं सगळीकडेच असतात, पण निसर्ग आणि स्वर्ग जो आहे तो फक्त कोकणातच असता. त्याचा एक उदाहरण असा, चुलबुली नावाचं नवीन पेज उघडलंय, त्याच्यामुळे हा फोटोग्राफर, बाजूला असिस्टंट आणि हिरवीर. नवविवाहित दाम्पत्य शांतपणे गाडीमध्ये बसून वाट पाहत असताना आणि हे जुनं पुराणं म्हातारं कपल इकडे आपलं व्हिडिओ आणि फोटो चालू असताना, सोबत फोटोग्राफर, कॅमेरामॅन वैभव के साथ पूर्ण टीम. तर फायनली आम्ही आचरा रोडवरनं आलेलो आहे इथे सरळ. आणि हे आहे पोखरबावचं मंदिर, जिथे मी तुम्हाला एक चांगली गोष्ट दाखवेन. ह्याच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे खाली गेलात तर पाण्याच्या आतमध्ये सुद्धा पेंड्या आहेत आणि इकडचं पाणी एकदम काचेसारखं क्लिअर असतं. मस्तपैकी फूड स्पाचा आनंद घेतोय. म्हातारं कपल हे असताना आणि हे गुलुगुलू करणार नवीन कपल कसे बसल्यात एकांतात चोरून. गावले गावले गावले. आणि सिंगल दुसरं काय करू शकत नाही. आणि माझी बायको सोबत नसल्यामुळे मला काय करू शकत. त्यांचे फोटो काढायला लागतात आणि निसर्ग दाखवायला लागतं. गणपती बाप्पा. पोचलो कुणकेश्वर मंदिरात. त्याचं प्रवेशद्वार. त्याच्यावर आम्ही आता जातलो कुणकेश्वराचं दर्शन घेतलं. तुमका पण दाखवतलो. तसं मी तुमका मगाशी सांगितलं, मंदिरं सगळीकडेच असतं, पण कोकणातली मंदिरं एवढी कशा प्रसिद्ध असतात, कारण ह्या स्वर्ग जिथे ब्लॉगर बनायच्या आधी चर्चा चालू आहे मोठी गहन. त्यांची भांडणं, याला कोलॅब केलं तर काय होईल, त्याच्यावर कोलॅब केलं तर काय होईल. आणि आता इकडला व्यू हम ते आपको दाखवते हैं. 3, 2 और ये आएगा. देखो एक आ गया रे, आ गया. जिकडे देखना है उसको देखो. देखलो नहीं रे, देखलो.
जो है वो मवादे है, मवादे हाथ करो आगे इधर इधर। हाँ ये वैभव है, ये गाड़ी चलाना आता है थोड़ा थोड़ा। अब ये गजानन सर हाँ वो अपना थोबड़ा दिखाया। हाँ ये दोनों लड़कियां है। अभी ये वाली कौन है? हाँ ये वाली चुलबुली चिमी है। और ये गजा की बाइको है। गजा की बाइको है मतलब वो है अच्छी है। और ये पाठीमाग का लड़का, अरे किसको बिठाया है? कौन आया रे गाड़ी में? ये पीछे सबका पोरगा है। मतलब ये हमारा था पहले पोरगा, अब ये नया दोनों का पोरगा बनेगा। वाढलं दुपारचे 3:30 आणि झालेली आता जेवायची वेळ. सगळ्यांना लागल्यात भूका. तर आम्ही जेव गेलो असं वसंत विजय नावाच्या हॉटेलमध्ये. ह्यांचा जेवताना मेकअप काय सरणार नाही. तर आता येलेली असा सोलकढी. चिअर्स. चिंगड्या बोले ह्यांनी मागवलेली व्हेज थाळी, यांना आलेली एक अळूवडी आणि काहीतरी आणि ते बरंच असं चपाती भाजी पनीर. आणि ह्यांना आलेला आहे इथे कोंबडी वडे कोंबडी वडे फ्राय, जे ह्यांनी ट्राय करून झालेत पण काय झेपे ना. दुष्काळी लोकांना ह्यांना काय झेपत नाही वाटत. तर फर्स्ट टाइम फिश करा. आपला कसा एक्सपिरियन्स आहे मॅडम? आपलं काय म्हणणं आहे? छान छान. वाईट म्हणत तुम्ही मग सांगतो हे बरंच असतो मासा. काय खाताय बरं आपण? याच्यात काय आपल्याला ओळखायला काय येतं? आणि हाचं ना काय हा फिश करी, हा प्रॉन्स करी. ओके दॅट्स गुड. तर आम्ही आता आता आम्ही पोहोचलेले आहोत भदभद्यावर. इथून आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30 वाजायला अर्धा तास, म्हणजे 7 वाजलेले आहेत आणि आमचा पोहून झालेला आहे. आता सगळेजण चालेत घरी. चला झालं आता पाण्यामधनं, आता घरी जायचं. चला आता बोला गणपती बाप्पा परत चेंज झालं. गणपती बाप्पा मोबाईल आम्हाला उशीर झाल्याचे मुख्य कारण इथे ही 2 प्रमुख कारण. पाठचे आहेत काय काय गेले? येऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी. तर आता जशी गाडी घेतलेली आहे तशी सीएनजी भरून परत दिली तर बरं. तिथून सुरुवात, तिथून शेवट. आता जशी गाडी घेतलेली होती तशीच आम्ही गाडी पूर्ण देणार आहे, सीएनजी वगैरे पूर्ण भरून.
नमस्कार. गाडीबद्दल धन्यवाद म्हणा. महेश सर म्हटले महेश सर बसले का बसले आहेत. लाईक करा शेअर करा ओके.